त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस, परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. मी आहे तुझ्या बरोबर. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशात मनात साठत राहिलं असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस. तारिणी, येऊ का बाळा? या ना बाबा, या या. बसा ना तुम्ही. तुम्ही झोपला नाहीत? तू बस, तू बस बस बस. अहो, पण- अगं तू बस, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बस. बाबा, तुम्ही झोपला का नाहीत अहो अजून? अगं मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून बापाला झोप कशी लागणार ग? हा, काय झालं? नाही, काही नाही झालं. नाही का, कळतंय मला. तुम्ही दोघं आल्या आल्या हे सगळं जे काही घडलं त्यामुळे तुला खूपच वाईट वाटलं असणार. आणि दरवेळी तुमच्या गृहप्रवेशाच्या वेळेला हे नेमकं असं काही ना काहीतरी होतच. तारिणी, बापाच्या अधिकाराने एक सांगितलं तर ऐकशील मला? हो बाबा, सांगा ना. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना ताई, सगळं ठीक आहे ना? हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे केदार. तुमच्यात सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे आय नो तुम्ही दोघंही समजूतदार आहात, पण एक मोठी बहीण म्हणून मला तुला काहीतरी सांगायचंय. हे बघ केदार, वाद भांडण हे प्रत्येक कपलमध्ये होतं, अँड दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. पण कुठल्याही वादाला नात्यापेक्षा मोठं होऊ देऊ नकोस. आणि ही जबाबदारी तुम्हा दोघांची आहे, हे कायम लक्षात ठेव. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही रागात तो निर्णय घेतला. दॅट इज ओके. तुम्हाला त्याचा पश्चाताप होतोय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, तुम्ही त्याची माफी मागितली. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नात्यात जेव्हा एक माणूस चुकतो ना, तेव्हा त्याची शिक्षा दोघांनाही भोगावी लागते. आणि आयुष्य एकट्याने काढणं सोपं नाहीये केदार. प्लीज समजून घे. ताई, तू असं का बोलतेस? कारण मी ते आयुष्य जगते केदार, आणि माझी इच्छा नाहीये की तू सुद्धा ते आयुष्य जगावंस. हे बघ बाळा, मी आजपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीला कायम पाठिंबा देत आलेलो आहे. कधीही कशासाठी तुम्हाला अडवलं नाही, काही नाकारलं नाही. पण आज तुमचा हा निर्णय ऐकून जीव घाबरा झाला अगं माझा. खरं सांगतो. हे बघ बाळा, मी समजू शकतो, लग्न झाल्यानंतर एकमेकांना एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून सामावून घ्यायला वेळ लागतो अगं, आणि तेवढा वेळ देणं गरजेचं सुद्धा आहे. पण बाळा, संसारात या सगळ्या गोष्टी अगदी नगण्य असतात अगं. काही वर्षांनी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, पण लक्षात राहते ना ती आपल्या जोडीदाराने आपल्याला दिलेली साथ, आपल्या जोडीदाराने आपल्याला दिलेला पाठिंबा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक चढ उतारामध्ये आपली व्यक्ती, आपला माणूस, आपला जोडीदार शेवटपर्यंत आपल्या पाठीशी कायम उभा आहे की नाही, आपल्या भावना तो समजून घेतो की नाही, हे जास्त महत्वाचं. आणि नाती ही सवयींवर नाही ग, स्वभावावर जुळतात आणि टिकतात सुद्धा. आणि यालाच तर प्रेम म्हणतात की नाही? हा, केदार, मी माझ्या आयुष्यातनं एक गोष्ट शिकली आहे. जर आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ते प्रेम व्यक्त करावं. त्या प्रेमाबद्दल समोरच्या माणसाला कळायला हवं. कारण जर वेळ निघून गेली तर
फक्त पश्चाताप हाती लागतो, बाकी काही नाही. केदार, तुलाही ही गोष्ट माहितीये की तारिणी खूप चांगली मुलगी आहे. तुला तिच्यापेक्षा चांगली मुलगी कदाचित मिळणारही नाही. तिला गमावू नकोस, तिला सांभाळून ठेव. माझं असं म्हणणं अजिबात नाहीये की डिवोर्स घेणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल, जर एखाद्या नात्यात तुमचा जीव घुसमटत असेल, तर त्रास सहन करून आयुष्य काढणं हे बरोबर आहे, असं माझं म्हणणंच नाहीये. पण डिवोर्स हा शेवटचा पर्याय आहे केदार, पहिला नाही. ही गोष्ट प्लीज समजून घे. मला सांग, केदारवर तुझं खरंच प्रेम आहे ना ग बाळा? मग केदार शिवाय तू तुझ्या आयुष्याचा विचार तरी करू शकतेस का? मला सांग. असं. हे बघ, मी आत्ताच केदारकडनं एक वचन घेतलंय आणि तर तुझ्याकडनं सुद्धा मला एक वचन हवंय. इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये काही झालं, कितीही तुमची भांडणं झाली, वाद झाले, किती एकमेकांवर रागावलात, चिडलात, काही झालं तरी इथून पुढे तू हा असला काही विचित्र विचार करणार नाही. आणि हे मी केदारचा बाबा म्हणून नाही, तुझा बाबा म्हणून तुला सांगतोय. अगं, तुम्हाला एकमेकांपेक्षा चांगला जोडीदार शोधून सापडणार नाहीये तारिणी. कळतंय का तुला? सॉरी ताई, म्हणजे खरंच आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या एका निर्णयामुळे तुम्हाला इतका त्रास होईल. सॉरी, सॉरी या शब्दाचं खूप महत्व आहे प्रत्येक नात्यात. आणि आज जो तुम्ही विचार केलाय ना, तो विचार मनातनं काढून टाक केदार. हे बघ, शेवटी हे तुमचं नातं आहे, शेवटी डिसिजन तुमचा आहे. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जो त्रास मला होतोय तो माझ्या भावाला होऊ नये. शांतपणे या सगळ्याचा विचार कर. आणि चुका काय ग? चुका होतात, होत राहणार. शेवटी आपण सुद्धा माणसंच आहोत ना ग. आणि प्रेम असेल ना तर माफ करणं सुद्धा सोपं जातं. आणि ज्याला माफ करणं जमतं ना त्याला संसार सुद्धा खूप छान करता येतो असं म्हणतात. माझी एक इच्छा होती, केदारकडनं जर काही चूक झाली असेल तर त्याच्या वतीनं मी तुझी माफ. नाही नाही बाबा, तुम्ही का माफी मागताय? नाही, खरं तर चूक माझी आहे. मीच रागाच्या भरात काहीतरी निर्णय घेतला. तुम्ही प्लीज माफी वगैरे मागू नका. इतकं एकमेकांवर प्रेम करता दोघंही, इतकं छान सांभाळून घेता एकमेकांना, बाजू घेता एकमेकांची, मध्येच असला विचित्र विचार का करता ग? झाली आता चूक, काय करू? मग वचन देणार ना मला? शाबास. असं एक शेवटपर्यंत छान एकत्र राहा आणि अगदी सुखाने संसार करा.